छोटे उद्योगधंदे आहेत त्या ठिकाणी, त्याचबरोबर 15,000 मोठे कारखानेसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि एवढी लोकसंख्या असलेला हा संबंध एरिया आहे। मुंबईचा शहरामधला मध्यवर्ती असलेलं ठिकाण आज तुम्ही जर बघितलं असेल या संबंध ह्याच्यामध्ये जो काय TDRचा मोबदला त्यांना मिळणार आहे आणि तो मोबदला TDR त्यांच्याकडूनच कंपल्सरी घ्यावा 50% ही जी काय अट टाकलेली आहे। म्हणजे तो जो TDR तुम्ही जर बघितला असेल अर्धा अधिक मुंबईचा एरिया एवढा TDR त्याला दिलेला आहे आणि त्याच्याकडूनच तो कंपल्शन 50% घेण्यात यावा अशी जी काय अट टाकलेली आहे। आणि त्या अटीच्यामुळे आज तुम्ही जर बघितलं असेल शेवटी तिथल्या लोकांना 750 हे प्रत्येकाला मोफत घर तिथे त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। त्याचबरोबरीने हा जो TDR जो आहे हा जो मिळणारा TDR हा सरकारने त्या ठिकाणी घेण्यात यावा आणि सरकारने तो वितरित करावा जेणेकरून तो कुठल्याही विकासकाला जो कोण डेव्हलप करेल त्यांना तो मिळाला गेला पाहिजे आणि तो सरकारी ह्यांनी दिला पाहिजे। आज तो संबंध ह्याचा संबंध फायदा जर फक्त एकट्या अदानीसाठी जर आपण हे करत असेल आणि सरकार त्याला पाठीशी घालत असेल त्याच्यामध्ये सरकारचा सुद्धा मोठा हात आहे। आणि आज तुम्ही जर बघितलं असेल एशिया खंडामधला सर्वात मोठा उद्योगधंदे म्हणजे आज तुम्ही जर बघितलं असेल किती हजार कोटीची या ठिकाणी उलाढाल दरवर्षी या धारावी ह्याच्यातून होते आणि त्यातून कित्येक लोकांना रोजगार मिळतो। त्यामध्ये देशात परदेशामध्ये सुद्धा ह्या संबंध ज्या काय तिथे प्रोडक्ट निघतात त्या ठिकाणी ते विकले जातात आणि त्या रोजगारसुद्धा आज कित्येक लोकांचा रोजगारसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यापासून मुंबई महापालिकेला सुद्धा त्यात फायदा आहे, शासनाला फायदा आहे आणि हे करत असताना हे उद्योगधंदेसुद्धा तिथेच वसवले गेले पाहिजेत आणि